नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 नेते महायुतीच्या गळाला जाण्याची शक्यता। सुधाकर बडगुजरांनी फडणवीसांची भेट घेतली आहे, तर ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या कन्येच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती। पालिकेतील रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो, सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण। परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भाजपच्या सुरेश भुमरेंची निवड। पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेल। सुरेश भुमरे हे पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे अत्यंत विश्वासू। बेलापुरात माजी आमदार संदीप नाईक यांचा जनसंवाद। मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी। पुण्यात प्रताप सरनाईकांविरोधात मनसेची बॅनरबाजी। बॅनरवर कवितेच्या माध्यमातून सरनाईकांवर मनसेची टीका। हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे, असं वक्तव्य मंत्री सरनाईकांनी केलं होतं। शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। 1.25 एकरमधील वांग्यांच्या बागेचं नुकसान, शेतकरी हवालदिल। परभणीत शेती मशागतीच्या कामांना वेग। पेरणीपूर्व पडलेल्या पावसामुळे शेतातील तण काढण्यात शेतकरी रमला। उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन दुहेरी पाईपलाईनला गळती नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। नवीन पाईपलाईनची लांबोटी येथे वॉश आउट चाचणी। उजनी ते लांबोटीपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचलं, चाचणीतून स्पष्ट झाल्याची प्रशासनाची माहिती। बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली। गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश। जूनमध्ये साधारण पाऊस राहण्याचा नागपूर हवामान विभागाचा अंदाज। पावसाचा 4 ते 5 दिवस अंदाज नाही। तापमानात थोडी वाढ होण्याचाही अंदाज। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अकोल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा। सोलापूरचा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच तलाव पूर्ण क्षमतेने भरला। तलावाची साठवण क्षमता 3 टीएमसी। 155 वर्षापासून शहराला तलावातून पाणी पुरवठा। पुण्यातील डिबे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल कोसळला। म्हाळुंगे पडवळ ते गिरवली जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो। परिसरातील 8 गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पाऊस आणि पूल जीर्ण झाल्यानं पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज। नंदुरबार जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 150 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। जळगाव जिल्ह्यात ज्वारी, मका, बाजरी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या मुदतीत वाढ। आतापर्यंत 9337 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी। वाशिम जिल्ह्यात अवैध एसडीबीटी बियाण्यांच्या कृषी सेवा केंद्रावर छापा। शिवणी दलेरपूर गावातील माऊली कृषी सेवा केंद्रामध्ये छापा। कृषी केंद्र चालक गैरहजर असल्यानं दुकान सील। बियाणे अवैधपणे राज्यात आणण्याचा प्रयत्न पुन्हा उघड। धुळ्यात मालेगाव रोडवरील रेल्वे फाटकावर एसटी बस नादुरुस्त। रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ, मोठा अनर्थ टळला। जळगावात भागपूर सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी मुदत संपलेल्या निर्लेखित वाहनांचा वापर। जलसंपदा विभागाकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई नाही। धुळे शहरातील मुख्य बाजारपेठांसह चौकातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर। या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची नागरिकांची मागणी। कोकणातील विशेष गाड्यांचा कालावधी वाढला। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष आणि हडपसर ते हिसार विशेष रेल्वेगाडीच्या सेवा कालावधीत वाढ। पुणे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांचा निर्णय। पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी। परिवहन विभागाकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत आदेश जारी। वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येणार। पुणे महानगर परिवहन महामंडळाला गेल्या 10 वर्षात 3863 कोटी रुपयांची संचलन तूट निर्माण। पीएमपीतील ठेकेदार कारभाराबाबत प्रश्नचिन्ह। माजी सभागृह नेते उज्ज्वल केसकर यांच्याकडून तातडीनं बैठक घेऊन स्पष्टीकरण देण्याची मागणी। पीएमपीएमएलच्या प्रवासी दरात वाढ। पहिल्याच दिवशी सरासरीपेक्षा 55 लाख रुपयांचं उत्पन्न। दिवसभरात सरासरी 1,42,15,231 रुपयांचा महसूल जमा। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कचऱ्याचं साम्राज्य। दुर्गंधी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराईची शक्यता। नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून तातडीच्या कारवाईची मागणी। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ। 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करता येणार। एमएचटी सीईटीचा निकाल 16 जून रोजी। सीईटी कक्षाकडून 6 अभ्यासक्रमांच्या निकालांच्या तारखा जाहीर। परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं। स्थानिकांच्या तक्रारीनंतर रेल्वेनं बांधकाम पाडलं।
इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यानं पालिका आयुक्तांनी चायनीज गाड्या आणि बिर्याणीच्या गाड्यांवर बंदी घातली आहे, तर विक्रेत्यांकडून चिकन आणि बिर्याणी विक्री करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीनं मोर्चा. गायरान जमिनी, वनजमिनी, देवस्थानच्या जमिनी, हस्तांतरित जमिनी नावावर होत नसल्यानं मोर्चा. आमदार अतुल भोसलेंच्या हस्ते कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियमच्या कामाचं भूमिपूजन. स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी 96,50,00,000 निधी मंजूर. पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेडिंग मशीनचं उद्घाटन. पर्यावरण दिनानिमित्त आजपासून जागतिक पर्यावरण सप्ताहाचं आयोजन. परळी वैजनाथ मंदिर परिसरात कापडी पिशवी वेडिंग मशीनमध्ये 10 रुपये टाकून पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 5.194 किलो कोकेन जप्त. हवाई गुप्तचर विभागाची कारवाई. कंबरपट्टा तसेच स्कार्फमध्ये लपवून कोकेनची तस्करी. चाळीसगावमध्ये पत्नी चोरीतील ओपल कन्व्हेन्शन सेंटर हॉलवर बीएमसीचा बुलडोझर. बेकायदेशीर ओपल कन्व्हेन्शन सेंटर हॉल जमीनदोस्त. न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हॉल पाडला. धुळे महानगरपालिकेचा पाचकंदील परिसरातील अतिक्रमणावर हातोडा. पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामं हटवली. वसई विरार महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज. पालिका हद्दीत 6 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू. पुण्यातील हडपसरमधील रामटेकडी परिसरात एका टोळक्याची दगडफेक करत दहशत. दगडफेकीत 2 महिला जखमी. वानवडी पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेचा 25 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याची घटना. पतीसह 5 जणांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पीडित महिलेच्या अंगावर 17 जखमा आढळल्या. कुख्यात गुन्हेगार सागर उर्फ बब्बा यादवला पोलिसांकडून अटक. एमपीडीए कायद्याअंतर्गत बब्बा यादवला अटक. यादव विरोधात हत्या, जीवे मारण्याच्या धमकीसारखे गुन्हे दाखल. नागपूरच्या धरमपेठ गोकुलपेठ भागात हुक्का पार्लरवर धाड. ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांकडून हुक्का पार्लरचं नेटवर्क उद्ध्वस्त. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 36 जणांवर कारवाई. शिर्डीतील साई मंदिरात दानाची मोजदाद करताना चोरीचा प्रकार. अद्यापही आरोपीवर कोणतीही कारवाई नाही. साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालतंय का, असा सवाल उपस्थित. साताऱ्यातील कोयना धरणात 23.12 टीएमसी पाणीसाठा. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. छत्रपती संभाजीनगरमध्येही पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. ढोरकीन परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची नासाडी. पुण्याच्या राजगडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून दरड हटवण्याचं काम. मुसळधार पावसामुळे कादवे-खिंड घाट मार्गावर दरड कोसळली होती. घाट मार्गावरील धोकादायक ठिकाणी पाहणी करून कार्यवाहीची मागणी. यवतमाळच्या सावंगी गावाजवळ अनधिकृत खतानं भरलेला ट्रक पकडला. बोगस बियाणे आणि मुद्देमाल हस्तगत. ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास. नागपूरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. सोन्या चांदीचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत. पाचपावली पोलिसांची कारवाई. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 61 लाखांचा अवैध गुटखा जप्त. अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.